ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावरती लढणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमध्ये माहिती. मुंबईमध्ये एकत्र आणि राज्यामध्ये वेगळं लढून एकत्र येणार असल्याचंही वक्तव्य. राजच नव्हे तर उद्धव ठाकरेंसोबतही मुंबईमध्ये आघाडीत लढणार नाही. काँग्रेसचे नेते भाई जगताप यांचा बॉम्ब. सेना मनसेसोबत जाण्याची कार्यकर्त्यांची मानसिकता नसल्याचाही दावा. पहिल्यांदाच विधानसभेवर गेलेल्या सत्ताधारी आमदारांवरती निधीची खैरात. महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी. अंबरनाथमध्ये रुग्णवाहिकेच्या अभावी महिलेच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी होणार. एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमामध्ये रुग्णवाहिका व्यस्त असल्याचा आरोप. राज्यभरात आज दिवाळी पाडव्याचा उत्साह. पाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं, चांदी, गृहोपयोगी वस्तू, वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग. वैयक्तिक बचत आणि पतीच्या पेन्शनमधून पुण्यामधल्या आजींची पूरग्रस्तांना 5 लाखांची रोख मदत. तब्येत बरी नसतानाही भारती मांढरे धाराशिवपर्यंत प्रवास करून पूरग्रस्तांच्या मदतीला पोहोचल्या. राजकीय इस्लामने सनातन धर्मावरती मोठा वार केला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. शिवराय, गुरु गोविंद सिंग, महाराणा प्रताप राजकीय इस्लाम विरुद्ध लढल्याचाही दावा. आणि ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर एकनाथ चिटणीस यांचं निधन. वयाच्या 100व्या वर्षी पुण्यामध्ये घेतला अखेरचा श्वास. इस्रोच्या जडणघडणीमध्ये डॉक्टर चिटणीस यांचं मोलाचं योगदान.